आत्याबाई, तुला काय वाटतं यांनी पैसे दिल्यावर ते किडनॅपर्स अमृताला लगेच सोडून देतील? माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होतं आत्याबाई, पण कळल्यानंतर आता मी शंडासारखा गप्प नाही बसू शकत. साला मी गप गुमान तुम्हाला पैसे घेऊन पोरगी दिली असती, आता नाही. साला तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही, आता मी पण माझा शब्द पाळणार नाही. अमृता कुठे आहे? आम्ही जे ठरवलं होतं त्यातलं काहीच घडलं नाही दादा. आमचा सगळा प्लॅन फसला. काय म्हणतो तो? गाडीतून उतरायला सांगितलंय. काय असं कसं म्हणू शकतो तो हरामखोर? मला नाही माहिती त्याला कसं कळलं ते. तुम्हाला उतरायला सांगितलं. मला अजूनही असं वाटतं की तू एकटीने जाऊ नयेस. मी येतो तुझ्या बरोबर. खूप आमन दादा, त्यांनी सांगितले एकटीने ये म्हणून. उगीच नसता धोका नको पत्करायला आपण. या सगळ्या प्रकरणात मोरासकर तिथे पोचलेच कसे? पोलिसांना काही सांगायचं नाही असं आपलं ठरलं होतं ना. त्या माणसाला पैसे द्यायचे आणि अमृताला परत घरी घेऊन यायचं, एवढंच ठरलं होतं ना. मग हा शहाणपणा कोणी सांगितला होता तुला? बोल ना काहीतरी. गप्प का उभी आहेस? बोल. मला वाटलं मोराजकर साहेब बरोबर असेल तर. या सगळ्याच्या पाठीमागे खरा कोण आहे ते कळायला मदत होईल. आणि मग सुमिताही सुद्धा. म्हणजे तुझा परशूवर संशय होता म्हणून तू. असं नाही आत्याबाई, माझा संशय खोटा ठरावा अशीच माझी इच्छा होती. अगं तू काय बोलतेस? काय कळतंय का तुला? तुझ्या बिनबुडाच्या संशयासाठी तू माझ्या अमृताचा जीव पणाला लावलास. तसं नाही आत्याबाई, मी फक्त. एक शब्द बोलू नको. शब्द बोलू नकोस. शब्द बोलू नकोस. आपल्या आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं म्हणून आपण ठरवलं होतं ना की सरळ सरळ त्या माणसाला पैसे द्यायचे आणि आपल्या अमृताला सोडवून आणायचं. मग का केलं तू हे असं? काय विचारते मी? आत्याबाई, ही वेळ चर्चा करण्याची नाहीये. एवढं सगळं केलं तुम्ही, पण शेवटी अमृता कुठे आहे? कशी आहे ती?
सगळं असं होतं. साहेब मी तुम्हाला सगळं सांगितलं, पण माझी एक विनंती आहे, एक विनंती आहे. मान्य, एकदम मान्य. अरे पण साल्या, तू हे सगळं सांगतोय ते खरं कशावर मानायचं मी? हा साहेब, मरणारा माणूस खोटं बोलत नाही साहेब. अरे पण तुला मी मारणार रे, हे कोणी सांगितलं तुला? हा? सर, तुम्ही नाही मारलं तरी तरी माझा बॉस मला मारणार, नक्की मला मारणार. अरे तुला मारला तो जिवंत तर राहायला पाहिजे ना. हा? येडायस का तू? अरे तू तर आमची प्रॉपर्टी आहे, तुला जपणं आमचं कर्तव्य बाबा. हा? पट पट. हॅलो, हा परशू शेठ. अहो चिडताय कशाला? अहो आपल्या पिंजऱ्यातल्या पोपटाने चोच उघडली म्हणून तुम्हाला फोन केलाय. नाही नाही, सांगितलं ना त्यांना सगळं. हा अहो त्याच्या मदतीनंच तर आपल्याला इंडियापर्यंत पोहोचायचं ना. हा तर तुम्हाला सांगतो शेठ, इंडियाला त्याच्याच ढाबळीत जाऊन चिरडायचं आपण. हा लागा आता कामाला, मी बघतो काय ते. पाटकर साहेब, मला परिस्थितीचं गांभीर्य समजतंय, पण सहनशक्तीचा अंत झालाय आता माझ्या. मला चर्चा नकोय, मला ठोस रिझल्ट हवेत. कमिशनर साहेबांचा फोन. सगळे पोलीस डिपार्टमेंट खवळलंय, त्यांच्या ऑफिसरवर हल्ला झालाय ना म्हणून चिडलेत सगळे. वाकनीस, आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला फोन करा आणि मोरासकरांच्या तब्येतीची चौकशी करा. हवं तर थोड्या वेळानंतर आपण जाऊन येऊ तिथे. अरे पण अमृताचं काय? तात्याबाई, या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत मी. जगातला अत्यंत नालायक बाप आहे मी. स्वतःच्या मान अपमानाच्या लढाईमध्ये ती बिचारी पोरगी भरडली जाते. तुम्हा सगळ्यांच्या तिरक्या नजरा, तुमच्या शिव्या आणि शाप माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. हे बघ, उगीच मनाला येईल ते बोलू नकोस. मनाला येईल ते नाही आतेबाई, खरं तेच बोलतोय. एरवी कुठल्या माणसाने डोळे वर करून पाहिले तर त्याचे डोळे फोडून टाकणारा मी आज शंडासारखा घरात बसलोय. दादा, दादा, अमृता, 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 परशू, परशू, काय झालं परशू? अमृता, आत्या बोलवा तुम्ही. आत्या, नका बोल. आत्या, थांबा. आत्या, आत्या. परशुला काय झालं? नाही, तुला काही होणार नाही. रडू नको आत्या, आत्या रडू नको. जानकी, जानकी तिला घेऊन आतमध्ये जा. काही होणार तुला. परशू, परशू काय झालं? परशू मला सांगशील का काय झालंय ते? अमृताला चढवून आणली मी. त्या नराधमानं गोळी मारली. परशू, 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 परशू,
स्पर्शू काही होणार नाही तुला, काही होणार नाही तुला. कशी आहे अमृता डॉक्टर? अंगावर मारहाणीच्या बऱ्याच जखमा आहेत. मेंटली सुद्धा ती स्टेबल नसेल, पण ती शुद्धीवर येईसर मी इथेच थांबते. तुम्ही काही काळजी करू नका. तिला किती वेळ लागेल शुद्धीवर यायला? सांगता येत नाही. ती लोक बहुतेक तिला काबूत ठेवण्यासाठी सतत गुंगीची औषधं देत असावीत. त्या औषधाचा जर ओव्हरडोस झाला असेल तर ब्रेन डॅमेज होण्याचीही शक्यता आहे. ब्रेन डॅमेज? घाबरू नका, मी फक्त एक शक्यता वर्तवली. ती शुद्धीवर येईल लगेच कदाचित. आपण वाट पाहूया. तुमचे दुसरे पेशंट कसे आहेत? ते डॉक्टर आनडे त्यांना ट्रीट करतायत. पण डॉक्टर, अमृता बरी होईल ना? म्हणजे नथिंग सिरियस ना? जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काहीच सांगू शकणार नाही. आपण मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया ना. तशी काही गरज नाही. मी इथेच थांबते. त्यामुळे तशीच काही गरज वाटली तर आपण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. पण आपण थोडा वेळ वाट बघूया आणि मगच काय ते ठरवूया. अच्छा बाई. या डॉक्टर. अमृता, आम्हाला माफ कर. तुला सोडवून घेऊन जायला आम्हाला उशीर झाला. आमच्यावर रागवलीस म्हणून असे डोळे बंद करून पडलीस ना. अमृता, हवं तर आमच्यावर ओरड. तुझा सगळा राग काढ, पण अशी नको रागूस. अशी नको राहूस. काय झालंय ताई? अमृताताईला डॉक्टर काय बोलत होते ते काहीच कळलं नाहीये मला. आपली अमृताताई कधी उठणार आहे? तू काळजी नको करू. खूप दिवसांनी घरी आली आहे ना, म्हणून झोपली आहे ती. उठेल थोडा वेळाने. तू त्रास नको देऊ आता तिला. तिला कशाला त्रास देईन? माझी फक्त एकच इच्छा आहे, तिने तिचे स्वतःचे डोळे उघडले पाहिजे. मला तिला सॉरी म्हणायचंय. मी तिचा भाऊ असून मला तिच्यासाठी काहीच करता नाही आलं. अरे असं का बोलतोय? तू तिच्यासाठी प्रार्थना करत होतास ना, म्हणूनच देवाने तिला परत आपल्यामध्ये आणलंय. घरी येऊन काय फायदा आहे? ती उठली पाहिजे, माझ्याशी बोलली पाहिजे आणि माझा अभ्यास पण घेतला पाहिजे तिने. घे घे घे. पण तिला आता विश्रांतीची गरज आहे की नाही? तिची झोप झाली ना की आपण सगळेजण खूप खूप बोलूयात तिच्याशी.
माफ कर अमृता. मी अत्यंत नालायक, नाकर्ता बाप निघालो. तुझ्या ह्या अवस्थेला मी जबाबदार आहे. उठ अमृता, उठ आणि शिक्षा दे मला. गुन्हेगार आहे मी तुझा, गुन्हेगार आहे मी तुझा. गुन्हेगार आहे. कसा आहेस रे बाबा? माझं काय घेऊन बसली? या किल्लेदारांच्या घराण्यासाठी 10 परशु मिळले की नाही तरी बिया. तर मला एक सांगा, त्या आपली अमृता कशी आहे? अरे तुझ्या जीवाची बाजी लावून घेऊन आलास ना तिला, म्हणून तर आज सुखरूप आहे बाबा ती घरात. खरंच तुझे उपकार कसे मानायचे काही काही कळत नाही रे बाळा. आता एकदम तिराईत माणसासारखं काय बोलतेस तू? मी काय परका आहे का? हा? अमृताचं मी पण काका आहे की नाही? माझा पण जीव आहे तिच्यावर. कर्तव्य केलं आणि काय केलं? उपकार कसले त्याच्यात? परशु, कसा आहेस? आज तुला परशुराम म्हणावं असं वाटतंय परशु. अरे दादा नको रे बाबा, रामबीम काय नको. तू आपलं नेहमीसारखं परशा परशु असंच म्हणत राहा. परशुराम म्हणालास ना तर एकदम जबाबदारी अंगावर येऊन पडल्यासारखं वाटायला लागली. मला एक सांगा, अमृता तुम्हाला सापडली कुठे? हा प्रश्न विचारायची ही वेळ आहे का जानकी? दादा, वहिनी बरोबर विचारते. सांगतो वहिनी, समजा सविस्तर सांगतो. म्हणजे किडनॅपरकडे जाताना तुम्ही मला रस्त्यामध्ये मध्येच सोडलत, गाडीतनं खाली उतरवलं आणि मग तिथेच उभा मी. पण शेवटी मी पण परशुराम किल्लेदार आहे दादा. माझी पण माणसं कामाला पाठवली होती मी. तो किडनॅपर कोण आहे, कुठं आहे, सगळी चौकशी करायसाठी. तर माझ्या एका माणसाचा फोन आला. त्याने मला सांगितलं किडनॅपरचा एक माणूस त्याच्या हातात गावलाय म्हणून. आणि मग मला कळलं अमृताला कुठं ठेवलंय ते. मग गेलो मी तिथं. असं झालं ते. पण मग तुम्ही पोलिसांना का नाही कळवलं? तुम्हाला एवढं सगळं माहिती होतं तर? अहो जानकी वहिनी, पोलिसांनी याआधी घरामध्ये काय काय तमाशे केले ते काय आपल्याला ठाऊक नाही होय? काय केलं त्यांनी? पकडून आणू शकले काय पोलीस? म्हणून मी काय बोललोच नाही त्यांना. पण त्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला ना? अहो वहिनी, एकुलती एक पुतणी आहे माझी. तिचा जीव महत्वाचा आहे, माझा नाही. कळलं की नाही? मग गेलो सरळ. आणि तुला सांगतो दादा, त्या किडनॅपरने मला बघितलं आणि अमृता सरळ बंदूक रोखली. म्हटलं मला वाटलं आता काहीतरी इथं काळबेर होणार, म्हणून मी पण तिथंच उभा.
आणि मग त्यांनी जशी चाप दाबला बंदुकीचा मी घुसलो मध आणि मग वाचवली आणि गोळी माझ्या इथं लागली. माझ्या पोरीला काय पण होऊ देणार नाही, कळलं की नाही? जीव आहे रे माझा अमृता. आज जन्मभरासाठी मला विकत घेतलंस तू परशु. इतके दिवस लोकांच्या सांगण्यावरून मी संशय घेत आलो तुझ्यावर. मला माफ कर परशु. ए दादा, तू कसले हात जोडतो भावा, तुला मोठा आहे रे. पण आजपर्यंत एवढी पाप केलेत मी. थोडस त्याचं काय म्हणतात त्या पाप क्षालन झालं असं समजतो मी.